पुढची बातमी पाहूयात। जालन्यामध्ये प्रियकराच्या धमक्यांना कंटाळून 18 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे। भोकरदन तालुक्यातील फतेपूर गावातली ही घटना आहे। प्रियकराच्या घरी तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे। आरोपी विशाल आघामसह 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय। सगळ्या 6 आरोपींना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा तरुणीच्या नातेवाईकांनी आरोप केलाय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। रवी मुंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, नेमकं काय घडलं आणि आता आरोपींना अटक करण्यात आली आहे, पुढे काय कारवाई होईल? संबंधित घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि घटनेच्या दिवशी पोलिसांनी आरोपी प्रियकर जो आहे विशाल आघाम याला अटक केलेला आहे। त्याच्या आईला देखील अटक केलेली आहे। काल दिवसभर मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला आक्रोश केलेला आहे की या प्रकरणामध्ये हत्येचा गुन्हा दाखल व्हावा। संबंधित तरुणीला घरी बोलून तिची हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांचा आहे। याच तरुणाने कुठेतरी बदनामी करण्याची धमकी दिली, त्या अनुषंगाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 5 आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। न्यायालयासमोर या आरोपींना हजर केला असता त्यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। या प्रकरणात मुख्य आरोपी विशाल आघाम आणि त्याच्या आईला अटक झाली असली तरी इतर 3 आरोपी अद्याप फरार आहेत। संबंधित मुख्य आरोपीचे ते मावस भाऊ असल्याची देखील माहिती आहे। पोलिसांनी त्यासाठी एक पथक देखील रवाना केलेलं आहे। या प्रकरणामध्ये काही हत्येचा संशय व्यक्त होत आहे नातेवाईकांकडून, त्या दृष्टीने देखील पोलीस तपास करत आहेत। मात्र सकृत दर्शनी ही आत्महत्या असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे। मात्र एकूणच शहरी भाग वगळता ग्रामीण भागात देखील महिला असुरक्षित असल्याचं देखील या घटनेवरून सिद्ध होत आहे। रवी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान या प्रकरणावर पंकजा मुंडेंनी काय प्रतिक्रिया दिली आणि त्यावर अंजली दमानी यांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूया। जालन्यामध्ये मी